My friends, already I taught to should and should have. You know meaning of should. For denoting suggestion and advice, you can use should. But in place of should, you can write ought to and ought to have. Should and should have. In place of should and should have. You can mumble, you can speak with the help of ought to and ought to have. See, what is the difference between should and ought to? I tell you. Should वापरतो आपण सल्ला किंवा उपदेश देण्याकरता. For denoting suggestion and advice. आणि तुम्ही ought to वापरता आदर, सन्मान, नैतिक कर्तव्य आणि जाणीव दाखवण्याकरता. म्हणजे तुमच्या मनात एखाद्याबद्दल आदर आहे किंवा एखादी गोष्ट करणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे किंवा तुम्हाला एक अंडरस्टँडिंग आहे, फिलिंग आहे, रिअलायझेशन आहे. आपण गरिबांचा तिरस्कार नाही करायला पाहिजे. या वाक्यात काय आहे? जाणीव आहे, जाणीव, ऐसास. आपण शब्द कुठला वापरतो ऐसासला? रिअलाइज. रिअलाइज मीन्स व्हॉट? जाणीव असणे. सेकंड फॉर्म रिअलाइज, थर्ड फॉर्म रिअलाइज्ड. And noun form is what? Realization, जाणीव. आता हाऊ डज दिस वर्ड फॉर्म? पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्या. इंग्लिश शिकताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल लर्निंग इंग्लिश. एक वाक्य कसं बनते आणि शब्द कसा बनते. हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस आणि हाऊ टू फॉर्म वर्ड्स. आता हा शब्द कसा बनला? फॉर न्यू स्टुडंट आय एम टेलिंग यू. रिअल म्हणजे खरा होते. रिअल मीन्स खरा. रिअली म्हणजे खरोखर, खरोखर. ओके. रियालिटी वास्तव, वास्तव म्हणतो आपण. आणि रिअलाइज जाणीव असणे. सेकंड फॉर्म रिअलाइज, थर्ड फॉर्म रिअलाइज. कीप इन माइंड रियालिटी नाऊन आहे, रिअली ऍडजेक्टिव्ह आहे. ओके. आणि याचं नाऊन फॉर्म होते रिअलायझेशन, हे पुन्हा नाऊन आहे. जाणीव, ऐसास. ओके. तर ऐसास, जाणीव दाखवण्याकरता सुद्धा तुम्ही ought to चा उपयोग करता व्हाईल स्पीकिंग इन इंग्लिश. जसं आपण गरिबांचा तिरस्कार नाही करायला पाहिजे. इथं होईल वी ought not to hate poor. तर हेट मीन्स व्हॉट? तिरस्कार करणे. हेटेड, हेटेड तीन फॉर्म आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस एक्सप्लेनेशन? आता वर्तमान काळाबद्दल बोलताना आपण ought to वापरू, पण यू वॉन्ट टू स्पीक अबाउट द पास्ट. जसं आपण शुड हॅव वापरलो होतं. तू शब्द पाठ करायला पाहिजे होते. तर यू शुड हॅव मेमोराइज्ड वर्ड. हा सल्ला होता, पण तुम्ही पाठ केले नाही. यू डिड नॉट मेमोराइज. तसंच इथे तुम्ही तुमच्या आईवडिलाचा आदर करायला पाहिजे होता, पण केला नाही. म्हणजे यू ऑट टू हॅव रिस्पेक्टेड पॅरेंट्स. किंवा तुम्ही मोठ्यांचा आदर करायला पाहिजे होता, पण केला नाही. यू ऑट टू हॅव रिस्पेक्टेड एल्डर्स. एल्डर म्हणजे काय होते? मोठे. ओल्डर म्हणजे काय होते? म्हातारे. यंगर म्हणजे काय होते? तरुण. ओके. ऍडल्ट म्हणजे काय होते? प्रौढ, है ना. आणि ग्रेट मॅनला महान लोक म्हणजे पायोनियर मीन्स तज्ञ. आणि आपण म्हणतो ना ऑबिडियंट पर्सन, आज्ञाकारी व्यक्ती. आणि आपण म्हणतो इमिनंट पर्सन म्हणजे ख्यातनाम व्यक्ती. राम इज अ इमिनंट पर्सन. राम ख्यातनाम व्यक्ती आहे. इथे पहा, जे भूतकाळात आहे, तू आई वडिलाच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे होते. तू आई वडिलाला आदर द्यायला पाहिजे होता, पण दिला नाही. तर तू आई वडिलाच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे होते म्हटलं तर यू ought to have obeyed parents. थर्ड फॉर्म ओबे, ओबेड, ओबेड. अंडरस्टूड? आता तुम्ही असे असंख्य वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकता ज्यामध्ये आदर आहे, सन्मान आहे, नैतिक कर्तव्य आहे आणि जाणीव आहे. नाउ आय एक्सप्लेन सम सेंटेन्सेस बिफोर यू विथ सम न्यू वर्ड्स. नरिश. नरिश मीन्स व्हॉट? पालन पोषण करणे. पालन पोषण करणे. सेकंड फॉर्म नरिश, थर्ड फॉर्म नरिश्ड. अँड नाउन फॉर्म नरिशमेंट म्हणजे काय होते? पालन पोषण. जसं आपण म्हटलं तू आई वडिलाचं पालन पोषण करायला पाहिजे कारण ते म्हातारे आहे. तर यू ought to nourish parents because they are older. तू आई वडिलाचं पालन पोषण करायला पाहिजे होते, पण तू केलं नाही. तू गलत केलं. तू चांगला मुलगा नाही आहे. तर यू ought to have nourished parents. जसं तू त्याला मदत करायला पाहिजे. समजा वाक्यात जाणीव आहे, सल्ला नाही आहे, जाणीव आहे. तर यू ought to help him. तू त्याला मदत करायला पाहिजे होती. एक तुला जाणीव असायला पाहिजे कारण तुझा खास मित्र आहे. ही इज युअर बेस्ट फ्रेंड. यू ought to have helped him. है ना. तू क्लास नियमित अटेंड करायला पाहिजे. यू ought to attend क्लास रेग्युलरली. तू क्लास नियमित अटेंड करायला पाहिजे होता.
कारण तुझे पैसे गेलेले आहे. यू स्पेंड युअर मनी. युअर फादर व्हेरी हार्डली पेड द फीज ऑफ द कोर्स. सो यू आट टू हॅव अटेंडेड क्लास ऑनेस्टली. समजलं? हॅव यू अंडरस्टूड आट टू हॅव. आणि याचे निगेटिव्ह कसे ते पहा. जसं सरांनी प्रामाणिकपणे शिकवायला पाहिजे. सरचं काम आहे, कर्तव्य आहे. सर आट टू टीच ऑनेस्टली. सरांनी प्रामाणिकपणे शिकवायला नाही पाहिजे म्हटलं तर सर आट नॉट टू टीच ऑनेस्टली. सरने प्रामाणिकपणे शिकवायला पाहिजे का? आट सर टू टीच ऑनेस्टली.